महाराष्ट्रासह देशभरातील 5 राज्यांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला किमान किंमत मिळावी या मागणीसाठी आज एक बैठक मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसह राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाची नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या संदर्भामधले जे काही प्रश्न आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू होते। स्वतः पाशा पटेल आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पुन्हा एकदा MSP साठी आपण प्रयत्न करताय, मात्र वर्षानुवर्ष तेच प्रश्न शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरतायत, त्यावर अडचणीच तोडगा निघत नाहीये। कधीपर्यंत या एकाच प्रश्नावरती शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागेल आणि राजकारणी मंडळी एकाच प्रश्नावरती किती वर्ष याचं भांडवल करून राजकारण करणार आहेत? नाही, एक कसं आहे बघा की राज्यकर्ते जर संवेदनशील राजकर्ते जर खुर्चीवर असले तर प्रश्न सुटू शकते, पण प्रश्नच एवढं बिघडलेलं आहे की ह्याला सोडवणं खूप मोठी ताकद लागणार आहे। उदाहरणार्थ जर बघायचं असेल तर आज आपली कृषी मूल्य आयोगाची बैठक आहे। केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्माजी आज या बैठकीला आलेले आहेत आणि पूर्ण कृषी मूल्य आयोगाचे जे देशभरातले सगळे पदाधिकारी आहेत ते सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। विषय काय आहे सांगतो तुम्हाला मी। विषय असा आहे की आज 5 राज्यातल्या रब्बी पिकाच्या हमी भावाची शिफारस 5 राज्यातले अधिकारी आणि पदाधिकारी येऊन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाकडे करणार आहेत। कृषी मूल्य आयोग पूर्ण देशभरातले हे सगळे आकडेवारी जमा करतं आणि मग ते कॅबिनेटकडे देते आणि कॅबिनेट हमीभाव जाहीर करत असतं। अशी एकूण पद्धत आहे। परंतु गंमत अशी आहे की आजच्या बैठकीचं मी माझ्या दृष्टीनं आज एक वेगळं महत्त्व आहे। का तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एकाही राज्याचा मुख्यमंत्री अशा बैठकांना उपस्थित राहत नाही। माझ्या दृष्टीनं ही मी गेली 50 वर्ष या उत्पादन खर्च या विषयामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे। माझ्या दृष्टीनं आनंदाचा क्षण असा आहे की गेल्या 50 वर्षामध्ये कुठलाही मुख्यमंत्री आपल्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या हमी भावाच्या शिफारशीच्या बैठकीमध्ये स्वतः उपस्थित राहून त्या सगळ्याच्या प्रश्नाचा अभ्यास करून या विषयाला महत्त्व प्राप्त करून देणं। का तर मुख्यमंत्री पद हे एक मोठं पद असतं आणि मग अशा पदावर बसलेला व्यक्ती जर त्या बैठकीमध्ये जर असला तर नक्कीच त्या बैठकीतले विषय सुद्धा गंभीर होतात। आणि म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबाचं, देवेंद्र फडणवीस साहेबाचं आणि अजितदादा पवार साहेबाचं मनापासून अभिनंदन करणार आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे प्रश्न हे ऐरणीवर यावं म्हणून महत्त्वाचा मुद्दा काय असतो? भावच असतो हो। आणि भावाच्या शिफारशीच्या बैठकीमध्ये हे तिघं उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्रातले जे विषय आहेत ते केंद्राकडे मांडण्याची जी क्षमता आणि ताकद लागते। का तर कॅबिनेट दर्जाचे किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर त्या बैठकीमध्ये बसत असतील तर साहजिकच केंद्रातून येणाऱ्या अधिकाऱ्याचा आणि पदाधिकाऱ्यांना या विषयाकडे गंभीरपणे बघावं लागतंय। आणि म्हणून आजची बैठक माझ्या दृष्टीने महत्त्वाची बैठक याच्यासाठी आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा असे 3 पदाधिकारी आणि स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे हे 4ही जण या बैठकीला येत आहेत। मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून यांचं अभिनंदन करणार आहे आणि आम्ही जे काम करतो या कामाला बळ मिळणार आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो मी, मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2017ला महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचं अध्यक्ष केलं। देशामध्ये एकच राज्य आहे महाराष्ट्र जिथे कृषी मूल्य आयोग आहे आणि या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष हे शेतकऱ्यातून आलेले, कार्यकर्त्यातून आलेले। मी 50 वर्ष रस्त्यावर लढाई केलेल्या कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीसने पहिल्यांदा मला अध्यक्ष केलं आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर काय चमत्कार झाला तर मला अध्यक्ष केल्यानंतर मी सगळ्या विषय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मांडले, त्यांनी ते मोदी साहेबांकडे मांडले आणि मग नितीन गडकरी साहेबांनी याची वकालत केली आणि चमत्कार असा झाला की 7.5% ड्यूटी क्रूड पॉम ऑइलवर होती आणि 12.5% रिफाईन पॉम ऑइलवर ड्यूटी होती आणि त्याच्यामुळे 1800 आणि 1900 रुपये सोयाबीनचा दर होता। आणि ज्यावेळेस मला पंतप्रधानांनी बोलवलं या दोघांच्या शिफारशीवर
पंतप्रधानांनी मला बोलवलं आणि मी तिथे जी आर्ग्युमेंट केली त्याचा चमत्कार असा झाला, 7% ड्युटी 44 झाली आणि 12ची ड्युटी 54 झाली आणि 10,000 आणि 10,500 पर्यंत सोयाबीनचा दर गेला. हे सगळ्यात मोठं खेळ असतंय. आणि मला मध्ये 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं, मला त्यावेळेस त्यांनी काढून टाकलं, नवीन नेमलंही नाही आणि मला ठेवलंही नाही. आणि म्हणून या पदावर कोण माणूस नव्हता आणि दिल्लीला जाऊन कोण काही रडलं नाही. आणि म्हणून हळूहळू दर खाली येत गेले. आज पुन्हा एकदा मला 6 महिन्यापूर्वी मला पुन्हा एकदा सरकारने संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करायचं मी ठरवलंय. 6 महिन्यापासून काम करत करत आत्ता ते जमलं. 5 राज्याची विभागीय बैठक मी मुंबईला घेतली महाराष्ट्रामध्ये आणि आज या सगळ्या विषयामध्ये आम्ही मांडणी करतोय. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वर्षाला जर कार्यक्रम जर होत राहिले, खरं तर 3 वेळेस कृषी मूल्य आयोगाच्या बैठकी होत असतात, एक खरीप पिकाच्यासाठी, एक रब्बी पिकाच्यासाठी आणि एक ऊसासाठी. आणि म्हणून मी देशातल्या सगळ्या राजकर्त्यांना अशा पद्धतीनं वागावं अशी मी विनंती करतो. आणि असं जर झालं तर नक्की शेतकऱ्याचे प्रश्न सुटायला सुरुवात होतील. एवढे प्रश्न तयार झालेले आहेत. एक आकडेवारी मध्यंतरी आली होती की दिवसाला सरासरी 8 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. 16 मेला एक आकडेवारी आली होती ज्यामध्ये मराठवाड्यात 4 महिन्यांमध्ये 268 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ज्या मराठवाड्यातून तुम्ही येता त्या मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात, जिथून कृषी मंत्री येतात, त्या जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. जर कृषी मूल्य आयोग महाराष्ट्रामध्ये आहे, शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत आहे, आत्महत्या रोखण्यात अपयश काय येत आहे? नाही, एक मिनिट आहे का. ज्यावेळेस मी सुरुवातीला 2017 ते 19 पर्यंत मी अध्यक्ष होतो, त्यावेळेस मला जेवढं काही शक्य झालं, मी सगळे प्रश्न सोडवू शकलो नाही. मी काही परमेश्वर नाही, मी काही देव नाही. ऐकलं का? सगळे प्रश्न सोडवायला तुम्ही सरकारचं प्रतिनिधित्व करताय, सरकार या अनुषंगाने. म्हणूनच म्हणलं तुम्हाला मी की बघा की या देशातल्या शेतकऱ्याचे प्रश्न कसे तयार झालेत हे जर तुम्ही बघणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की आपल्या देशाचं कृषीचं धोरण कसं असलं पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे, स्वतः पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की आपला देश गरिबाचा देश आहे, गरिबाला लागणारं धान्य स्वस्त असलं पाहिजे. बाजारामध्ये एखाद्या वेळेस जर धान्याचे भाव वाढले तर परदेशातून जास्त किमतीनं आणा आणि आपल्या देशात कमी पैशानं विका, परंतु देशातल्या शेतीमालाचे भाव वाढू देऊ नका. असं धोरण आणि कल्पना घेऊन जे सरकार सत्तेत आलं ते 60 वर्ष तेच सरकार होतं. त्याच्यामुळं हे मिळायचं काही कारणच नाही, म्हणजे शेतकऱ्याला न्याय मिळायचं कारणच नाही. आत्ता कुठं ह्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बदलामध्ये मी हे प्रयत्न करत होतो आणि करताना मध्ये 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये जे चुकीचं सरकार आलं त्याच्यामुळे हे प्रश्न तयार झालेले होते. आता पुन्हा एकदा नवीन उभारी घ्यायची आणि नवीन पद्धतीने विषय मांडायचे आहेत. असं जर 10 वर्ष काम केलं तरी कुठेतरी थोडं फरक पडेल असं मला वाटतं. की लाईटचं बटन नाही, इकडे बटन दाबलं की तिकडे दिवा लागल. शेतकऱ्याचे प्रश्न फार मोठे आहेत. आणि मग नरेंद्र मोदी साहेबांच्या भाषेत जर बोलायचं जर झालं तर शेतकऱ्याचे प्रश्न कसे आहेत कि स्कूटर घुमाना आसान है, रेल घुमाना कठिन है, किसानों की समस्या रेल की तरह है लेकिन घुमाना तो जरुरी है. अशा पद्धतीने नरेंद्र मोदींना सुद्धा आवाका आलेला या विषयाचं. त्यांनी सांगितलंय की रेल्वे फिरवणं जेवढं अवघड असतंय तेवढंच शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणं अवघड असतंय. त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो अशा पद्धतीनं जर समजा काम जर सुरू झालं तर आजच्यासारखं आज मी विनंती केली सगळ्यांना तिघांनाही आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आल्याशिवाय केंद्र गंभीर होणार नाही या महाराष्ट्रातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये. का तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अडचण काय, केंद्रीय कृषी मूल्य आयोग महाराष्ट्रावर आरोप करतो काय की महाराष्ट्रातून MSP जास्त येते. MSP जास्त नाही येत, खऱ्या अर्थाने MSP रास्त जात असते पण त्यांना जास्त वाटत असते. त्याचं कारण आहे महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त धरणं महाराष्ट्रामध्ये आहेत पण इरिगेशन फक्त 18% आहे. हे कोण समजून घ्यावं आमचं दुःख. महाराष्ट्रामध्ये असे मोठे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नातून मार्ग जर काढायचा असेल तर महाराष्ट्र जर गंभीर झाला या विषयामध्ये तर केंद्र सुद्धा गंभीर होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आता त्या दिशेनं पाऊल पडायला सुरुवात झालेली आहे की आमचे राज्यकर्ते गंभीर झालेले आहेत आणि आजपासून हे विषय गंभीरपणे घेतलं जाईल आणि केंद्र सरकार या विषयाला मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेल असं मला वाटतं. मी आशावादी आहे. महत्वाचे 3 मुद्दे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रात फिरण्याची संधी मिळेल तेव्हा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, शेतकऱ्यांनी महत्त्वाचे 3 मुद्दे उपस्थित केले. एक, जो खर्च शेतकऱ्यांना लागतो, वित्त पुरवठा होण्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत, बँकांकडनं असेल, सहकारी संस्थांकडनं असेल. दुसरं, मूलभूत सिंचनाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या उपलब्ध होत नाहीत. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, पीक जरी काही करून आम्ही उगवलं, काढलं, तरी त्याला भाव मिळत नाही. भावाबद्दल आपण बोललो, पण यात जे 2 प्रश्न आहेत, वित्त पुरवठ्यामध्ये होणाऱ्या अडचणी आणि सिंचनाचा अभाव, यावर उपाययोजना झाल्या, खर्च झाला, सिंचन झालं, सिंचनावरून आरोपही झाले. मात्र इतकं सगळं होऊ नये, प्रश्न काही सुटत नाहीयेत. तुम्ही जसं म्हणालात की रेल्वे फिरवणं इतकं हे सगळे प्रश्न सोडवणं अवघड आहे, मात्र काहीतरी अल्टिमेट याला उपाय असेल. 100% सिंचनाच्या बाबतीत जर तुम्ही बोलत असाल तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झालं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून. बघा, 1 हेक्टरवर 2.5 कोटी लिटर पाणी पडतंय. तेवढं पडलेलं पाणी जर वाहू न देता जर आपल्या जमिनीमध्ये मुरवलं तर 2 वर्ष पाऊस नाही पडलं तरी त्या गावातला पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मी 37 गावामध्ये काम केलेलं आहे पाण्याच्या संदर्भामध्ये, माझ्या औसा तालुक्यामध्ये, निलंगा तालुक्यामध्ये. ते काम बघायला देवेंद्र फडणवीस साहेब आले होते. मी ज्या गावात काम केलोय, एक गाव असं आहे उजनी नावाचं, ज्या गावामध्ये 500 बोर होते, कोरडे पडलेले होते आणि पाण्यासाठी वन फिरावं लागायचं. त्या गावात आम्ही काम केलं. तर दुसऱ्या वर्षी तिथल्या नदीमध्ये लोक मासे धरत होते. इच्छाशक्ती जर माणसाने जर ठेवली तर काही होऊ शकतंय. त्याच्यामुळे जलयुक्त शिवार हा ह्याच्या समोरचं सगळ्यात मोठं उत्तर आहे, नंबर 1. दुसरं, झाड लावणे. आता मला सांगा, लातूर जिल्ह्या म्हणजे मराठवाड्याची जर तुम्ही भाषा करत असाल तर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये 0.5%, 1% आणि 1.5% जंगल आहे. आबाळातून पडलेलं पाणी जमिनीत जर मोरायचं असेल तर नैसर्गिक स्त्रोत काय, झाडामुळं पाऊस पडतंय, पडलेलं पाणी जमिनीत मुरतंय. अरे झाडच नाही, वरून पडणार बी नाही आणि खाली मुरणार बी नाही. आणि म्हणून आम्ही आता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही आता हरित महाराष्ट्राची जी कल्पना ती घेतलेली आहे. आणि आम्ही यावर्षी 1 लाख हेक्टर आम्ही आता झाड लावायचं ठरवलेलं. 1 लाख हेक्टर बांबूची लागवड करायची. आणि बांबूची लागवड नुसती हवेवर घोषणा करून नाही, 1 हेक्टर बांबू लावणाऱ्या शेतकऱ्याला 7 लाख रुपये आम्ही अनुदान देतोय. म्हणजे नुसतं फुकट आम्ही झाडं लावणार आहे, झाडं लावा नुसतं आव्हान करायचं आणि घरात बसायचं कोण लावत नसतं. त्याला प्रचंड आर्थिक आकर्षण पाहिजे शेतकऱ्यांना. आणि म्हणून 7 लाख रुपये 1 हेक्टरला आकर्षण दिलेलं आहे, नंबर 1. नंबर 2, त्याच्या शेतात जे बांबू तयार होईल त्याच्यासाठी आता आपण औद्योगिक धोरण तयार करतोय. महाराष्ट्र सरकार हे पहिलं सरकार असेल की जिथं औद्योगिक धोरण, उदय सामंत आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांनी कबूल केलेलं आहे की आचारसंहिता उठल्यानंतर 48 तासामध्ये याला मूर्त स्वरूप देणार आहे. आणि म्हणून बांबूवर प्रक्रिया करणारे इंडस्ट्री उभी करायचं आणि त्याला 50% पर्यंत अनुदान द्यायचं, असंही धोरण करायचं ठरवलेलं आहे. आत्ता काल तर आचारसंहिता उठलेली आहे. 2 दिवसामध्ये याच्या संदर्भामध्ये काही ना काही चमत्कार होणार आहे. तुम्ही अगदी पोटतिडकीने सगळ्या गोष्टी सांगता, तुम्हाला त्या गोष्टींचा करेक्ट सुद्धा आहे. ग्रासरूटला तुम्ही काम सुद्धा केलेलं. मात्र आता जी लोकसभा निवडणूक झाली, अर्थात निवडणुकींचा मोसम आत्ताच पार पडला. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यमान महायुतीला जो काही फटका बसला, कांद्याचा प्रश्न, आपण कांद्याच्या विषयावरती मागे एकदा बोललो देखील होतो. महाराष्ट्राबाबत ज्या काही 2-3 घटना घडल्या, कांद्याच्या संदर्भात असेल किंवा इतर पिकांच्या संदर्भात असेल, केंद्र सरकारनं निर्णय घ्यायचे, इतर राज्यांना एक वेगळा न्याय मिळतो, महाराष्ट्राला वेगळा न्याय मिळतो, अशा प्रकारचं चित्र निर्माण होतं. त्यानंतर केंद्र सरकारला जाग येते आणि मग महाराष्ट्राला न्याय दिला जातो. हे चित्र सुद्धा कुठेतरी शेतकऱ्यांना दुःख देणार आहे, वेदना देणार आहे, असं तुम्हाला वाटत नाही? इतर राज्यांचा कर माफ केला जातो, त्यांना सवलती दिल्या जातात, मात्र महाराष्ट्रातला कांदा हा तसाच राहतो. हे नेमकं काय? नाही, एक काम करा की या संदर्भामध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि खरी माहिती जर घ्यायची असेल तर आपण 2 गोष्टीचा विचार करू. 2000 मध्ये या देशातल्या तेलबियाला किंवा गळीत धान्य जे आहे त्याच्या संदर्भात काय धोरण होतं सरकारचं मी तुम्हाला सांगतो. 2000 मध्ये खाद्यतेलावर ड्युटी होती 16% क्रूड ऑइलवर, 44% रिफाईन ऑइलवर. आणि मग 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आलं, त्यांनी धोरण बदललं. 70% त्यांनी ड्युटी लावली क्रूडवर आणि 92.40% ड्युटी लावली रिफाईन ऑइलवर. दुप्पट, म्हणजे काँग्रेसच्या काळात जे सोयाबीनचं दर होतं ते दुप्पट अटलजीच्या काळामध्ये झालं. त्याच्यानंतर अटलजीचं सरकार गेलं, मनमोहन सिंगचं शरद पवार साहेबांचं सरकार आलं. यांनी ड्युटी काय केली, क्रूड ऑइलवर जिथं 70% ड्युटी होती तिथे 0 केली आणि रिफाईन जिथं 92.40 होती तिथं 28% केली.
आणि त्याच्यानंतर मग ह्यांचं जेव्हा म्हणजे एवढं निम्म्यावर भाव आले आणि मग होय आमचंही चुकलं, मी अध्यक्ष असताना 44 आणि 54 झालं, परंतु माझं अध्यक्षपद गेल्यानंतर तिथं बोलणारा कोण नव्हता का. तर इथं कसं असतंय, शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे खळं पडलेलं आहे, ज्याला जेवढं उचलून घ्यायचं घेऊन जा. सरकार सुद्धा एक खळं पडलेलं आहे, त्याचा हे जर प्रतिनिधी जर मजबूत असला तर तो पोत्याने घेऊन जाऊ शकतो. इथं बोलणारा कोण नव्हता शेतीमालाच्या भावावर, आणि म्हणून गेली 2.5 वर्ष नुकसान झालेलं आहे. आणि मग तुम्हाला सांगतो, आमचं बी चुकलं. काय चुकलं की आमची ड्युटी सुद्धा 5.5% झाली होती, म्हणून सोयाबीनला 4,000 रुपये भाव झाला. आता पुन्हा ड्युटी वाढवावं लागणार आहे. सोयाबीनला भाव किती पाहिजे, 6,000 ते 7,000च्या मध्ये भाव खेळला पाहिजे, तर शेतकऱ्यालाही परवडतं आणि पोल्ट्री इंडस्ट्रीलाही परवडतं. मागच्या वेळेस मी जास्त ड्युटी वाढवून घेतली, 10,000च्या आसपास सोयाबीन गेलं आणि त्याच्यामुळं पोल्ट्री इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली. आता माझ्या लक्षात आलं की बॅलन्स राहायला पाहिजे, म्हणून आता शेतकऱ्याला 6,000-7,000 समाधानी आहे. शेतकरी 6,000 ते 7,000च्या मध्ये जर दर मिळाला सोयाबीनचा शेतकरी समाधानी आहे. आणि म्हणून ते जर मिळायचं असेल तर आता 30-35% इम्पोर्ट ड्युटी वाढवून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. आणि दुसरं सगळ्यात महत्त्व म्हणजे हमीभाव सुद्धा वाढवून घेतला पाहिजे. यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे 5,000 ते 51च्या आसपास हमीभाव सोयाबीनला मिळाला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. आमची मागणी पण आहे, बघूत काय होतंय ते. आणि हमीभाव काही जरी झाला तर बाजारभाव सुद्धा वाढून घेता येऊ शकतो, ती ड्युटीच्या माध्यमातून. आणि ती ड्युटी कशा पद्धतीने वाढून घ्यायची त्यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे मी प्रयत्न करणार आहे. आणि या प्रयत्नातून नक्की शेतकऱ्याला न्याय मिळेल. कांद्याच्या विषयामध्ये काय झालं की मार्च एप्रिल मे मध्ये खऱ्या अर्थानं 54 म्हणजे 51 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज होती आणि आपल्याकडे होतं 54 लाख मेट्रिक टन. कुणी हुल सोडली मला माहित नाही. आणि मग केंद्र सरकारला सांगितलं की निवडणुकीच्या काळात कांदा कमी पडला तर लोक आपल्याला मतं देणार नाहीत. आणि म्हणून कांदा खाणाऱ्या लोकांना खुश ठेवण्यासाठी अचानक निर्यात बंदी लागली आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि शेतकऱ्यांनी राग आमच्यावर काढला. खरं तर विषय असा आहे की कांदा म्हणजे काय, कांदा खाल्ल्यानं काही पोट भरत नाही, परंतु कांद्यानं जिभेची चव बदलत असती. जिभेची चव बदलणाऱ्या वस्तूचा भाव जर वाढला तर तुम्ही सरकार पाडताय. आणि मग जे भाव पडल्यानंतर ज्याचे संसार उद्ध्वस्त होतात त्याच्या संदर्भात कोण विचार करत नाही. फीड फॉर द फीडर, खाऊ घालणाऱ्याला खाऊ घालायचं काम करावं लागणार आहे. याच्यानंतर सगळ्या राज्यकर्त्यांना सांगावं लागणार आहे कांद्याचा भाव 5 रुपयानं 10 रुपयानं वाढलं तर तुम्ही राग करायचं नाही का. तर जर समजा ज्या कांद्याचं तुम्ही किती कांदा खाता रोज, 100 ग्राम 50 ग्राम, 100 ग्राम आणि 50 ग्राम जी वस्तू लागती त्याच्यासाठी तुम्ही सरकार जर पाडणार असाल तर खुर्चीवर बसणारा प्रत्येक माणूस हे निर्णय करताना भेणार का तर हे मला ठेवणार नाहीत म्हणून. आणि म्हणून खाणाऱ्याला सुद्धा मी विनंती करणार आहे, बाबा रे, जे कांदा तुम्ही 5 रुपये किंमत वाढली म्हणून तुम्ही हे केलं, आंदोलन केलात आणि सरकार पाडलात, परंतु त्याच कांद्याचे दर पडल्यानंतर त्या कांद्याचा शेतकरी त्या वरच्या झाडाला त्याच कांदा जिथं सावलीला ठेवलंय त्याच झाडाला तो फाशी घेतो. अरे मग आमचं मोल महत्वाचं नाही का. आणि मग आपल्या माध्यमातून पुढारीच्या माध्यमातून मी सगळ्या देशातल्या ज्यांना जगायचं, ज्यांना खायला अन्न लागतंय त्या सगळ्याला मी माझी विनंती आहे, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असा होणार आहे 2030 नंतर 40% धान्याचं उत्पादन कमी होणार आहे फक्त तापमानवाढीमुळे. अरे तापमानवाढीचा दणका, ग्लोबल वॉर्मिंगचा दणका, पर्यावरण बदलाचा दणका शेतीवर होणार आहे. आणि शेतीतली उत्पादकता जर संपली तर शेतकरी करणा गेला पेरा तर जग का केल धतुरा अशी वेळ येणार आहे. म्हणून शेतकऱ्याला 2 पैसे देताना राजकर्त्यांनीही आणि खाणाऱ्यांनीही तळतळ करू नये, कळकळ करू नये. त्याला जे परवडतंय तेवढे पैसे द्यावे. खाऊ घालणारा जर जगला नाही तर तुम्ही खाणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार सगळ्यांनीच करायची वेळ आलेली आहे. 2030 नंतर शेतीत काय होईल मी सांगू शकत नाही, ते आता विज्ञान सांगणार आहे. IPCCचा रिपोर्ट आहे, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज, त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून आता पावसाची तुम्ही परिस्थिती बघताय, दुबईमध्ये वर्षाला 70 मिलीमीटर पाऊस पडतं. यावर्षी एकच दिवसात
170 मिलीमीटर पाऊस पडलं. याचा अर्थ 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पडला. आपलं चेन्नईच्या जवळ तुतीकोरीन नावाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये 960 मिलीमीटर पाऊस 1 दिवसात पडला. मराठवाड्याचा 1.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात तुतीकोरीनमध्ये पडलं, 960 मिलीमीटर पाऊस. आणि 960 मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे 3.25 फूट. आणि 3.25 फूट एका दिवसामध्ये पाऊस जर पडला, काय राहणार आहे? जनावर राहणार नाही, माणूस राहणार नाही, पीक राहणार नाही, शेती राहणार नाही, कांदा बी राहणार नाही, आणि कांदा खाणार बी राहणार नाही. का तर आता एवढं मोठं संकट आलेलं आहे. या संकटातून जगाला वाचवायचं असेल तर ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटातून सुद्धा शेतकरीच जगाला वाचवू शकतो. तो जर झाड लावला तर तुम्ही सगळे जगणार आहे. म्हणून तुम्हाला जगवणाऱ्याला मारण्याचा विचार कोणाच्याही मनात येऊ नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. होय, आम्ही कार्बनचं प्रमाण करूत, होय आम्ही तापमानचं प्रमाण करूत, होय भारत सरकार म्हणते 20% झाडं लावा, होय आम्ही लावूत. परंतु अरे, आमचे लेकरं बाळा जगतील एवढं तरी 2 पैसे त्याला मिळू द्या, त्याला आडो येऊ नका. हे काम आपल्याला सगळ्याला करावं लागणार आहे. आणि हे झालं तर आम्ही सगळे जगूत, नाही तर जगणार नाही. पृथ्वीवरचा माणूस जर जगायचं असेल तर पृथ्वीवरचा शेतकरी जगू शकतो, कंपन्या जगू शकत नाही. कोविडमध्ये बघितलं, सगळ्या कंपन्या बंद पडल्या, फक्त एकच कंपनी बंद नव्हती, ते म्हणजे शेतीमध्ये. आणि मग त्या असल्या म्हणजे मरणाच्या दारात जाऊन सुद्धा जे गोष्टी करणारा माणूस आहे त्याला 2 पैसे देताना कळकळ करू नये, एवढीच माझी विनंती आहे. एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रात आत्ताच निवडणुका झाल्या, देशभरात झाल्या. सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्रातून बसला महायुतीला. शेतकऱ्यांची नाराजी सरकारच्या मुळाशी आली असं आपण म्हणू शकतो, कारण शेतकऱ्यांची तशी भावना आहे. शेतकऱ्यांना समाधानी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं, अगदी थोडक्यात. नाही, राज्य सरकारचा संबंधच नसतो याच्यामध्ये. सगळे प्रश्न हे शेतीशी संबंधित जेवढे असतात ना, आयात निर्यात हमीभाव, हे सगळे प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. आपण प्रश्नात थोडा बदल करूयात. शेतकऱ्यांना समाधानी करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं? नाही, अपयशी ठरलं असं मी म्हणत नाही. एखादी गोष्ट कशी असते माहितीये का, माणूस विकास करत असताना कशावर लक्ष द्यायचं. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की मी घरचा कारभारी आहे, कशावर पैसे खर्च करायचे मी ठरवत असतो. कदाचित एखाद्या वेळेस घरच्या प्रमुख म्हणजे मुख्य घरकर्त्याला एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालेलं असेल किंवा दुर्लक्ष कोणीतरी करायला लावलेलं असेल व्यवस्थेने. एक गोष्ट लक्षात घ्या, मला वाईट कशाचं वाटतं की मोदी साहेबांची निवडणुकीचे 3 महिने आधी माझी माध्यमातून चर्चा झालेली होती. त्यांना माहिती होतं की शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकरी नाराज आहे सगळ्या नेतृत्वाला कळलं होतं. तरी सुद्धा मतदानाच्या 2 दिवस आधी हरभऱ्यावर 60% आयात शुल्क कमी केलं. हे कोण करतंय हे शोधावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही खूप गंभीर आरोप केलाय की शेतकऱ्यांना, नेतृत्वाला हे माहिती होतं की शेतकरी नाराज आहे, तुम्ही त्यांची नाराजी सुद्धा पोहोचवली होती, तरी नेतृत्वाने त्याबद्दल गांभीर्याने विचार केला नाही. निवडणुकीच्या मतदानाच्या 2 दिवस आधी अशा प्रकारची घटना घडली. हे डे टू डे नेते करत नसतात. डे टू डे नेते करत नसतात. 2 दिवस मतदानाच्या आधी हरभऱ्याचं 60% ड्युटी कमी केली. हे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलेली नाही, तर त्या खुर्चीवर बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. अधिकाऱ्यांना हा विषय, मला तर वाटतं झारीतले शुक्राचार्य कोण आहेत असं मला समजत नाही. परंतु माझा आरोप आहे एका गोष्टीचा, ते म्हणजे असं की मतदान खेड्याचं आहे आणि त्या जिथं हरभरा पिकतो त्या हरभऱ्याची ड्युटी 60% कमी करायची आणि पुन्हा मतदानाला जायचं, असं कुठलाही नेता करू शकणार नाही. हे नेत्याचं काम नाहीच आहे. हे काम कुणीतरी प्रशासनातल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी कुणातर अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हे शोधून काढावं लागणार आहे. आता निवडणूक संपलेली आहे, नेमकं अशी चूक कुणी वागली, कोण अशा पद्धतीचे निर्णय केले, अशा अधिकाऱ्याचा शोध घ्यायला मी लावेन. हे नक्की 100% आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आज जाहीरपणे विनंती. शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका सरकारला, पर्यायाने केंद्र सरकारला बसला असं तुम्ही म्हणताय, कारण 2 दिवस आधी जे काही घटना घडली. होय बसला फटका, मान्य आहे. त्याची राग आला लोकाला. का तर आता शेवटच्या माणसापर्यंत मोबाईल गेलेला आहे. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या वतीनं दिल्लीमध्ये एक जर कोण काही बोललं तर टीव्हीवर येईल नाही येईल माहित नाही, पण सोशल मीडियामध्ये त्या गावातल्या पोराच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे आणि तो बरोबर बघतो की काय झालं आणि काय नाही झालं. मी अजून झोपेतून उठायच्या आधी रात्री 1 वाजता निर्णय झाला आणि मी झोपेतून उठायच्या आधी मला 100 फोन की आम्ही काय बघलालोय, काय उत्तर देणार तुम्ही.
मग हे नेत्याचं काम नाही, हे प्रशासनातल्या अधिकाऱ्याचं काम आहे. आणि आमच्या विरोधात कटकरस्थान करणारे अधिकारी कोण आहे ते शोधून काढावं लागेल आणि ते शोधून काढायला लावण्यासाठी मी प्रयत्न करेन. का तर आता दिल्लीत जाऊन बसायचं, का तर पुन्हा एकदा आमचं सरकार आलेलं आहे आणि आमच्या सरकारच्या नजरेसमोर ह्या सगळ्या गोष्टी आणून देणार आहे. हे होते पाशा पटेल, ज्यांनी सांगितलं. खरं तर त्यांनी विविध प्रश्नांवरती आपल्याशी मुक्तपणे चर्चा केली. पहिल्यांदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यातील आणि महाराष्ट्रातील लगतच्या काही 5 राज्यातील प्रतिनिधी शेतकऱ्यांचे हमीभाव, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावे यासाठी आज प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहत आहेत. त्या बैठकीतून शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी आम्ही केंद्राकडे शिफारस देखील करणार आहोत. त्यासोबतच ग्लोबल वॉर्मिंगचा फटका महाराष्ट्रासह देशभराला आणि जगभराला येत्या काही वर्षांमध्ये कशा प्रकारे बसेल, त्यातून शेतीच्या पिकाच्या उत्पादनावरती त्याचा कसा विपरीत परिणाम होईल हेही त्यांनी सांगितले. आणि शेवटी जाता जाता प्रशासनातील झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, ज्यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी शेतकऱ्यांच्या संदर्भात विपरीत निर्णय घेतला आणि या विपरीत निर्णयाचा फटका राज्य सरकार आणि केंद्राला बसला, ते शोधून काढले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह मी ओम देशमुख, पुढारी न्यूज, मुंबई.